पेट्रोल डिझेल जपून वापरा, इंधनाबद्दल पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन. भारतावरही युद्धाचा परिणाम होत असल्याचं मोदींचं विधान. वर्षभर सोनं खरेदी करू नका, इराण अमेरिका युद्ध आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं आवाहन. परकीय चलन वाढवण्याचं ध्येय. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन मीटिंग यावरती भर द्या. मेट्रो प्रवास, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अधिक करा. मोदींचा जनतेला सल्ला. भारतीयांनी तेल खाणं कमी करावं, ही सुद्धा एक देशभक्तीच आहे, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. दरम्यान रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक खतांचा वापर करण्याचा सल्ला. पेट्रोल डिझेल संदर्भात मोदींनी केलेलं आवाहन योग्यच, अधिकचा उपयोग केल्यास अडचण निर्माण होऊ शकते. मोदींच्या आवाहनावरती मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. अत्याचारी भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची 4 तास चौकशी. नाशिकमध्ये एसआयटी समोर जबाब नोंदवला. खरात आणि संबंधित संस्थांबाबत चाकणकरांना 8 मोठे प्रश्न. दरम्यान सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरं दिली. चाकणकरांची प्रतिक्रिया. भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आरोपी. एसआयटीकडनं चाकणकरांचा संथ गतीनं तपास सुरू. काही सत्ताधारी लाभार्थी असल्यामुळे चौकशीला वेळ लागतोय, रुपाली पाटील ठोंबरेंचा आरोप. भोंदू अशोक खरात प्रकरणात 4 मंत्र्यांचा समावेश. माहिती काढून झाल्यावर खरातला मारून टाकतील. नाना पटोलेंचा खळबळजनक दावा. मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार. संतांकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांचा कार्यक्रमच होणार. मंत्री नितेश राणेंचा इशारा. तर संग्राम भंडारे प्यादा. माझ्यावरील हल्ल्यामागे राणेच सूत्रधार असावेत. मुख्यमंत्री दखल घेणार का? विकास लवांडेंचा सवाल. नसरापुरातील चिमुकलीवरती अत्याचार केल्याच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च. नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, संतप्त नागरिकांची मागणी.